कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाही। पक्षातील प्रमुख 3 नेत्यांची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया। कोकाटे आज अजित पवारांची भेट घेणार। माणिकराव कोकाटेंबाबतचा पुढचा निर्णय अजित पवार घेतील। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती। मंत्रिमंडळात असताना संवेदनशीलता दाखवली पाहिजे असाही सल्ला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नगरविकास विभागाच्या निधीवर मुख्यमंत्र्यांची करडी नजर। बारीक नजर। मोठा निधी वर्ग करण्याआधी फाईल मुख्यमंत्री फडणवीसांकडे जाणार। महायुतीत संख्याबळानुसार महामंडळांचं वाटप केल्याची सूत्रांची माहिती। भाजपला 44, शिंदेंच्या शिवसेनेला 33 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 23 महामंडळ। छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी आतापर्यंत 7 जण ताब्यात। मुख्य आरोपी सूरज चव्हाण अजूनही फरार, तर मारहाणीच्या निषेधार्थ आज निलंगा रेणापूर बंद। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला। येत्या भाजप वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये प्रवेश होणार। गृहराज्यमंत्र्यांविरोधात अनिल परब आज मुख्यमंत्र्यांना पुरावे देणार। सावली बार आणि बेकायदा वाळू उपसा प्रकरणी अनिल परब यांचे आरोप। मुख्यमंत्र्यांनी कारवाई न केल्यास न्यायालयात जाण्याची परबांची तयारी। संसदेत आजही गोंधळाची शक्यता। पहलगाम हल्ला, बिहारमधील मतदार यादीच्या तपासणीवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत, तर संसद भवन ते विजय चौकापर्यंत काळे कपडे घालून विरोधक मोर्चा काढणार। राज्यामध्ये आज सर्वत्र पाऊस। कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, तर विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा जोर कायम राहणार। मुंबई उपनगरातही पावसाची हजेरी। कल्याणमध्ये खासगी क्लिनिकमधल्या रिसेप्शनिस्टला मारहाण करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या। मनसे पदाधिकाऱ्यांनी गोकुळला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। पुण्यात क्लास 1 अधिकाऱ्यानं विकृतीचा कळस गाठला। पत्नीचे अंघोळीचे व्हिडिओ चित्रित करून ब्लॅकमेलिंग, माहेरून पैसे आणि गाडी आणण्यासाठी दबाव। सासरच्या 7 जणांवर गुन्हा। मँचेस्टरमध्ये आजपासून भारत इंग्लंड चौथा कसोटी सामना रंगणार। ऋषभ पंत फिट, तर नितीश रेड्डी, आकाशदीप बाहेर। मालिकेत इंग्लंड 2-1 न आघाडीवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।